नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट या नावाचं मी एक नवीन पुस्तक लिहिलेलं आहे. वाचकांना हे माहीतच आहे. सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट हा मी लावलेला शोध आहे. हा शोध जो आहे हा जगातला सर्वात फंडामेंटल फिजिक्स आणि कॅल्क्युलस मधला सगळ्यात फंडामेंटल हा शोध आहे. सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट आणि सर्वात विश्वव्यापी असा हा नियम आहे. आता एवढा मोठा शोध एका भारतीयाने लावलेला आहे. त्याचं क्रेडिट भारत देशाला भेटणार आहे. पण हा थिसिस मी गव्हर्नमेंटला सबमिटही केलेलं आहे. पण गव्हर्नमेंटला समजत नाही आहे की मी काय लिहिलेलं आहे. गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे, IAS ऑफिसरांचं असं म्हणणं आहे की मी काय लिहिलेलं आहे हे गव्हर्नमेंटला समजत नाही आहे. तर नीट लक्षात ठेवा, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट याचे एवढे ॲप्लिकेशन्स आहेत की या संशोधनाच्या आधारे भारत अमेरिकेशी स्पर्धा करू शकतो, सुपर पॉवर होऊ शकतो या सिद्धांताच्या आहारी. कारण हा सिद्धांत इंजिनिअरिंगच्या संपूर्ण म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग असो, ऑल ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग, स्पेस इंजिनिअरिंग, प्रत्येक ठिकाणी इकॉनॉमिक्स, करन्सी मॅनेजमेंट, मिलिटरी सायन्सेस, प्रत्येक ठिकाणी हा नियम उपयोगी पडतो. प्रत्येक ठिकाणी हा नियम फॉलो होतो. सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट हा फिजिक्समधला, मॅथमॅटिक्समधला सर्वात फंडामेंटल नियम आहे. परंतु गव्हर्नमेंट हेतुपुरस्पर याच्याकडे जातीपातीच्या आणि धर्माच्या राजकारणात अडकलेल्या या गव्हर्नमेंटला काडीची अक्कल नाही आहे. आणि समजा जर हे वाक्य जरी अमेरिकेने ऐकलं, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट, तर मला काय बोलायचं आहे ना हे अमेरिकेला पटकन समजणार. आणि अमेरिका या सिद्धांताचा उपयोग करून जे ऑलरेडी एक जागतिक महासत्ता आहे, ऑलरेडी टेक्निकली संपूर्ण जग हे अमेरिकेचं गुलाम आहे. कारण का अमेरिकेचं आंतरराष्ट्रीय चलन संपूर्ण जगावर राज्य करते. तर सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट या सिद्धांताचा इकॉनॉमिक्समध्ये मी सांगितलं ना प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिप्रचंड उपयोग आहे. तर माझी प्रामाणिक इच्छा आहे की भारत सरकारने, माझी प्रामाणिक इच्छा आहे की मी एक इंडियन आहे, एक भारतीय आहे आणि माझ्या संशोधनाचा सर्वात पहिला उपयोग हा भारत देशाला व्हावा, भारत सरकारला व्हावा, भारतीय जनतेला व्हावा आणि याचं क्रेडिट भारत देशाला भेटलं पाहिजे. नाहीतर नाईलाज असतो मला फॉरेनच्या युनिव्हर्सिटीशी टायअप करावं लागेल. मी पुणे विद्यापीठामध्ये गेलो होतो. पुणे विद्यापीठांनीच्या कुलगुरूंनी माझी पुस्तकं घेतलेली आहे, त्यांचा अभ्यास करतो असं सांगितलेलं आहे. आता कुलगुरू यांच्यावर प्रशासकीय जबाबदारी खूप असते, त्यातनं त्यांना किती वेळ भेटेल आणि त्यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती या सगळ्या गोष्टीची गव्हर्नमेंटमध्ये खूप कमतरता भासत आहे. तर नाईलाज असतो मला फॉरेन युनिव्हर्सिटीशी टायप करायची वेळ आलेली आहे. अनेक फॉरेन युनिव्हर्सिटी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मग नाईलाज असतं एवढं मूलभूत संशोधन हे याचा उपयोग हे माझ्या नावावर रजिस्टर आहे, पण याचा उपयोग हा कदाचित फॉरेन कंट्रीज करून घेतील. तर त्याचा उपयोग भारत सरकारला व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. भारत देशाला व्हावा. मी एक भारतीय आहे, त्यामुळे माझ्या संशोधनाचा उपयोग सर्वप्रथम भारताने करून घ्यावा ही माझी इच्छा आहे. तर यासाठी हे पुस्तक लोकांनी वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू. धन्यवाद.